काय आहे ये? काय काय पिवळं पांढरं काय काय चिक. अरे वा कुठून आणलं? प्युअर आहे प्युअर. काढून आणले. कुठून आणलं? वाटत ना गोट्यात ना मित्राच्या. हा हा. घ्यायला गेलतो 6 दिवस रोज विचारत होतो झालं का आज आलंय का ते असतं ना काहीतरी त्याला. अरे बाळ झाले वाचते तेच ना मग ते झालं तेच काय विषय असतं ते मला रोज विचारत होतो. फॉलोअप घेऊन माझ्या मदरला या पृथ्वीवर सगळ्यात जास्त काय आवडतं तर चीक आवडतं. अरे भाई एक रुमाल देना मनीष. देखो मैं रो नहीं रहा हूँ, मैं खुशी में मेरे आंसू निकल रहे हैं. तर तरी आली मला चिक बघून. मग कुणालाच नाही देणार मी. तूच खा भिकारी. खाणार रे कुणालाच नाही देणार. आता मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच खाणार. मस्त आहे. खाव खाव. आता करणार. जेवली मी तरी करणार. जेवली मी तरी करणार आहे. आता कुकर लावणार आहे. पुरण नाही कुठून एवढं आणले? वाटत नाही आणले तर कुठून आणले अरे गोटा कुठे आहे पण सांगीला. इथं काही शेजारी आहे काय आपलं सांगूला. अरे मी सांगते ते बाबाला किती दिवस झालं कोणत्या ताजा चिक आल्यावर द्या आम्हाला. ताजा चिक आल्यावर द्या. नाही भेटत तर त्याच्या ध्यानात राहत नाही आणि ते शिळा देतो नको म्हणतो मला नाही आवडत. A few days later. हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आपला ब्लॉग खूप एक 15-20 दिवसांनी उगलेला आहे काय गाईज. पेशंट इज हिअर गाईज. तर परत एकदा जसं तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला 2 दिन की जिंदगी जिएंगे गाईज अभी जिंदगी जिएंगे. जेव्हा लास्टचा लास्ट जे कंटिन्यू ब्लॉग बघते त्यांना माहिती मदरने एक डायलॉग मारला होता 2 दिन की जिंदगी जिएंगे. तो वो हॉस्पिटल में एडमिट था तो वो फिर से ठीक हो गया था पर फिर से अभी इसका चालूच रहता ही है. तो अभी हम जाने वाले इसको अस्पताल में लेके और व्लॉग नहीं बनाने वाले थे हम. पिछली बार की तरह हम एंडिंग ही दिखाने वाले थे डायरेक्ट. पर इस बार बहुत कुछ है मैं बताऊंगा आपको ठीक टाइम से. ठीक है अभी चलते हैं देर हो रहा है. कैसा है चलता ही रहता है. इसको बोलने में कुछ नहीं जाता है. 15 साल से रुका है ये बीमारी ठीक करने के लिए. आम्ही म्हणलो होतो ना 15 वर्ष थांब. घर बांधायचं लग्न करायची एक डोक्यातून त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही काळजी घ्या जशी मी माझ्या आईची काळजी घेते. घरचे असेच करतात. आपले आई वडील सगळं करायचं म्हणून स्वतःच काही करत नाही. आजाराकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे असं निपटला 27 वर्षाचा होता तो. काहीच केलं आहे आता त्याच्यामुळे लय महागात पडते. वर्षापासून चाललंय ते करायचं. ठीक आहे आता यांचं ऑपरेशन आहे खूप मोठं. त्याचे आज म्हणजे 2 महिने झाले असं ना. 2 महिने झाले आम्ही रिपोर्ट काढतोय दाखवतोय. तर आता फायनली तो दिवस आलाय जेव्हा ते सांगणार आहे ऑपरेशनची डेट कधी ऑपरेशन आहे. तर काही गोष्टी आहेत ते आता मी पुढे सांगतो. आता चलतो कारण की जे डॉक्टर आहेत 1:30 वाजेपर्यंत असतात ते आणि आता वाजलेले 11 त्यामुळे उशीर झाला. इथून आम्हाला 2 तास प्रवास करायला लागतोय. 1.5-2 तास ट्रॅफिक मुळे. पुण्यात पण ट्रॅफिक आता मुंबई सारखा हळूहळू व्हायला लागलेलं आहे. तर निघतो आता. चलो गाईज सगळ्यांनी काळजी घ्या. ऊन तर बघा गाईज उन्हात पाऊस नवीन जन्म भेटणार. हे चले ऍक्टिंग नको करू लय महाराज. गरमी उन्हाळ्याची गरमी ट्रॅफिक कसली गरमी बाबा. गाईज आम्ही पण 2 व्हीलर वरच जातो पण आता एवढी गरमी आहे ना. कारने काय होतं कारने माझी सवय मोडलेली. मी जास्त कार चालवत नाही. पायले दुखतात क्लच दाबू त्यामुळे 2 व्हीलर प्रिफर करतो निवांत. पण उन्हाळा एवढा खतरनाक आहे. ते माझ्यामुळे चाललंय उन्हाळ्याच्या पेक्षा जास्त. हे तर आहेत रे. आता पेशंट विषयच खोलली पेशंटचा. तर मी ह्या सर्व 2 व्हीलर वरती जे फिरतात त्यांचं दुःख समजू शकतो. आय कॅन फील यू एवरीवन. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. मेल्या मना जागी यावी अशी त्याची भासार. मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर.
त्याच्यामध्ये आहे काय रिसिट. टेन्शन आले ते नर्स लोकांना. कसलं काय माहिती पेशंट गेला पडून. गर्दी कसली आज? शनिवार बुधवार गर्दी असते. ऑपरेशनला जायला पण पळून. तर मित्रांनो पेशंट आलेला आहे मित्रांनो. तर डेट काय आहे? चालू झालं सिग्नल. ऑपरेशनची डेट काय आहे? सोमवारी जायचंय, मंगळवारी. आज शनिवार आहे, हा. सोमवारी ऍडमिट करा सांगितले. म्हणजे रविवारचा दिवस एक दिवस राहिला आहे. 2 दिन की जिंदगी एक दिन पे आ गई. एक दिन जिंदगी जीने का अब. डॉक्टर बोला है लुढ़क जाएगा तुम, जल्दी ऑपरेशन करो. हा मग ऑपरेशन आता सांगितलंय मंगळवारी ऑपरेशन आहे, सोमवारी ऍडमिट करायचे. तर काम कौन कौन करना, या भी हमारे नौकर होने वाला है जैसे हम इतने दिन थे. अभी राजा की जिंदगी मेरी खत्म होने वाली गाईच. ऑपरेशन झाल्या 4 दिवस आणि तिथून पुढे महिनाभर रिकव्हरी लागतो त्याला. हालता बिलता येत नाही, एकाच जागी पेशंट पडून राहणार. मग पेशंटला मी माझ्या आवडीचे सगळे पिक्चर दाखवणार, कोंगाडी इंग्लिश फिंग्लिश सगळे. इशे खोल पिक्चर बघत नाही याला म्हणलं ना बस बळजबरी करून बसा लागते, मग पिक्चर बघते मध्येच झोपते. आता दिवसभर ऑपरेशन झाल्यानंतर काय काम नाही शेटला. डोळे जातात मग माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागतं पिक्चर बघू तुझी. नाही लांबून बघायचा. तर मग काय म्हणायचंय तुला? मैं 1 महीना महारानी की जिंदगी जीऊंगी. अभी इनकी राजा की जिंदगी है, महारानी की. मैं फिर से नौकर की जिंदगी जीऊंगा. फिर 1 महीने में ये ठीक हो जाएगा, तब फिर से मैं राजा की जिंदगी जीऊंगा. हा ना, मी असं उठून कामाला लागले की संपला, मी झोपला लगेच निवांत. आता मग मी उठले, आता काम करते, आता काय गरज नाही. मग डायरेक्ट फिरायला जाणार रोजजवळ. झोपून तेव्हा मग हे कामाला. महिनाभर मी नोकरची जिंदगी जगणार जेव्हा, त्यानंतर महिना नीट झाला, हे माणूस कामाला लागला की 2 महिने मी लाते 10 बजे बल्लू तुम्हारी जेल से फरार. तर आता शेटला काहीतरी खायला फेला घेऊया, भाजी घेऊ, व्हेज मराठन घरी चपात्या करू. ऑपरेशनच्या आधी काहीतरी चांगलं घे रे, जिंदगी जीने दे. ठीक आहे. बाद में नाही होगा फिर. पनीरच मागते आणि ते काजूच मागते, कवर एक म्हणते, त्यातच टेस्ट आहे. म्हणलं व्हेज मराठा खाऊन बघ. व्हेज मराठा घेणार आज. आणि मग आता उपास आहे, शनिवारी आज. आणि आता जातो, आता मी भेटूया परत आता पुढे. चल घरी गेलो, बोलू घरी गेलो. हा चल बाय बाय. आता आम्ही सीझन मॉल समोर आहे, सीझन मॉल इथे आणि आम्ही इथे आणि आम्ही चाललोय घरी. आता हाय का टेन्शन वाटतंय का? ऑपरेशनचं टेन्शन हाय, पण दाखवत नाहीये खरं मध्ये. हाय लय विचार करतो माणूस हा, लय. पण जाऊ दे आता, की एकदाच ऑपरेशन झालं की परत नीट होऊन जाते. मग परत लय दुखतंय, लय बेकार. हा मग ते झालं की एकदा मग परत खरं दुखताना घेता येत नाही, नाही तर मग बघायचा आमरा तोमरा कायचा होता. बहुत डेंजर. काल बायका आलेल्या दुकानात मला म्हणत होते तुम्हाला काहीतरी झालंय, असं चेहरा बघून वाटतंय म्हणत होत्या. तुला वाटतं का कधी माझा चेहरा असा? काहीतरी झालंय मला तर पारुसाच वाटतो बघून तो. अरे पण सुकल्यासारखा जरा काय वाटतो का कधी? वय नाही ना, नाही वाटणार कधी. चला आता काहीच भेटूया पुढे. आता टाकताय मी कशाला कधी सकाळ सकाळ झोप मोड झाली काय तुझी? एवढं वाज होते म्हणलं काय चालू मस्त लाडू करते, काय विषय हा? अरे हे डिंक ती घालून सगळे लाडू करून ठेवते. पहिलं ऑपरेशन मला झालं ना तुमच्या टायमिंगला, तेव्हा आईने सगळं करून दिलं होतं मला. आता कोण नाही, आता मी अनाथ आहे ना, आई नाही वडील नाही, त्याच्यामुळे मग आपल्याला करायला लागतं. मला सांगितलं असतं तुला का किचन उडावलं असतं. माझा मिक्सर कुठं तर गॅस कुठं, धूर धूर अख्खं घर हे बघा अजून हाय इथं. प्रूफ जब मैंने किचन उडाया था. एवढं भारी आहे पोरग, त्याच्यामुळे आपणच करून ठेवा.
कारण ऑपरेशन झाल्यावर करता येणार नाही या गोष्टी सगळ्या. कसं असतं जगात आई असेल तर सगळं होतं, आई नसेल तर जगात कुणीच नाही, सगळे भिकारी. त्यामुळे जरा तुम्ही पण लक्ष द्या. आई विना तिन्ही जगाचा स्वामी. हे तू पण खायचंय भूक लागल्यावर. मी नाही खात. बुक्काच घालीन तुला ऑपरेशन झालं तरी, कळलं? तुला काय वाटतंय काठी घेऊन झोपणार मी शेजारी? गाईज महिनाभर मम्मी जेवण नाही बनवणार, काय नाही, मस्त आम्ही डाबा बिबा लावणार नाही तर मी बनवायला शिकणार नाही. रोज मॅगी खाऊ घालणार पेशंटला. पाणी गरम पण करता येतं गाईज मला. पाणी गरम करता येतं, मॅगी शिकलोय. पाणी गरम करणं लय अवघड आहे पण शिकलो. हीच तुझी कसोटी आहे. कसोटी आहे का? तू आता स्वयंपाक खरंच शिकला पाहिजे. आयुष्यात कधी बी उपयोगाला येईल तुझ्या. ब्लॉग बघून नाही होणारी बायको म्हणन तेव्हा करत होता, आता का नाही करशील की मग? किती आजारी पडले करशील की नाही करणार का? करणार नाही. फायदा आहे ना. येस येस. मग शिकून घे, मी शिकवते तुला. तेवढंच राहिलं माझ्या आयुष्यात, मी हे करतो. तुम्ही काय ना करू. राहिलंय नाही, सगळं शिकावं लागतं माणसाला. चल चल. खोबरं, काजू, बदाम, डिंक सगळं टाकून खजूर हे करतात, कळलं का? मग ताकद येत असते माणसाला, लवकर बरं होते. लवकर बरं झालं की मग परत आहेच की तुमची नोकर व्हायला. आजचा दिवस रविवारी काय काय करायचे करून घ्या. उद्या जायचे ऍडमिट व्हायला आणि परवा ऑपरेशन. कापायचं मग 5-6 दिवस तिकडच ऍडमिट, मग 6 दिवसांनी डिस्चार्ज, मग महिनाभर घरी एकाच बेडवर नुसते पिक्चर बघायचे. आता टेन्शन यायला लागले. टेंशन नहीं लेने का, जब मैं है तेरे साथ फिकर की कोई नहीं है बात. आमची आई होती ना, 2 दिन की जिंदगी जीने का. मी एवढी कडक काय माहितीये का, माझ्या आयुष्याची स्टोरी जर सांगितली नाही की रडल. एवढं बॅक नको सांगू, मग मला नाही रडवायचं आमच्या ऑडियन्सला. नका सांगू. ऐक ना, माझा जन्म झालता का त्या काळात, म्हणजे दुष्काळ पडून 72चा जो दुष्काळ होता तो पडून काहीतरी 10-12 वर्ष झालती. तरी पण दुष्काळच होता. तर आईने माझ्या डिलिव्हरी झाली माझ्या टायमाला. एक तर मी माझ्या आईला नको होते का, तर आधीच 3 पोरं होते, मग सांभाळायचं कोण, दुष्काळ पडलेला. मग त्यामुळे आईला नको होते ना मी, तर मी झाले. ते पण मुलगी, त्या काळात मुलगी म्हणजे शापच. मुलं सगळ्यांना पाहिजे होती आणि माझ्या आजीला तर मुलगी झाली म्हणले की अजूनच राग आला. माझी आई डिलिव्हरी झाली घरी, स्वतः आईनी नाळ कापली माझी आणि तिची. स्वतः ते जे पडतं ना ते काय डिलिव्हरी झाल्यावर झार म्हणतात त्याला काय, तर ते स्वतः जाऊन उकरंड्यात गाडून आली. स्वतः कशाला म्हणतात, पाणी ठेवलं आंघोळीला, मला आंघोळ घालायला गेली, मग आजी आली वरनं पाणी वाचायला. इतके हाल काढलेले आहेत. त्यामुळे मी आई मला असं पोत्यावर टाकलं होतं जन्माला असं. आईने पोत्यावर टाकून दिलं, काष्टा घातला, पाणी ठेवलं स्वतःला आंघोळीला. इतकी माझी कडक होती ना, आणि ईर्षिरबाज तर लईच होती. गरिबीत दिवस काढेल पण वाकणार नाही कुणा पुढे, अशी होती माझी. लई स्वतः करणार पण कुणा पुढे वाकणार नाही. आणि तेवढं केलं पण तिने. तिच्यासारखी तर जन्म कधी आयुष्यात या पृथ्वीवर कुणाचा व्हायचा नाही, असली होती डेंजर काम मध्ये. लय म्हणजे लय. ह्या काळामध्ये तिला जेवढं काम व्हायचं ना तेवढं मला पण नव्हतं. एवढं काम ती करायची, पण असंच टेन्शन घेऊन डोक्यात शिर फाटली आणि वारली. बाकी ती मरल असं काय नव्हतंच. एवढं कष्ट, रोग बी काय नाही, ऍडमिट नाही, सुई नाही. आताच्या काळात मुलींना माहिती पाहिजे की कशी वेळ होती त्यावेळेला. आमची आजी आहे ना, भाकरी कुलपात ठेवायची, कुलपात भाकरी खायला सुद्धा परवानगी नव्हती मनाने, इतके हाल काढले. आता कसं आहे सगळं मिळतंय ना, त्यामुळे मुलींना वाटतं हा हे आमचं आयुष्य, आमचं. असं नसतं. ही स्त्रीचा जन्म असा आहे की काय म्हणतात ना, स्त्रीला लई ताकद दिलेली. कशामुळे, सहनशक्ती कशामुळे दिलेली आहे देवानी, हे सगळं ऍडजस्ट करायचं स्त्रीने, तरच मग स्त्री पॉवरफुल आहे मला. त्याच्यामुळं सहनशक्ती दिलेली भरपूर. म्हणून माझ्या आईसारखं खरंच सगळं केले. तशी पाहिजे येणारी आपली लक्ष्मी. झालं का आता तुमची? चला आवरा आता, मला खायला पावभाजी करा आता, बस करा तुमचं. शेवटची करू. चल आटप. चलो गाइस, अभी मिलते हैं बाद में. खाना खाने का है मुझे, ब्लॉग एडिट करने का है, ब्लॉग एडिट करता है मैं अभी. चलो बाय बाय. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाकेदार लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.